नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली 2-3 दिवस घरच्या दुःखद कारणामुळे आपल्या अण्णा आणि तुम्हा सर्वांशी माझा संपर्क थोडा खंडित झाला होता. आजपासून परत दररोज 2 व्हिडिओ आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहणार आहात. काल दिवसभर निवडणूक निकालाचा धडाका होता, कारण 5 राज्य त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष असणाऱ्या बारामती आणि बारामतीसोबत राहुरी विधानसभा निवडणुकीचा निवडणुकाचा निकाल काल लागला. बारामतीमध्ये साधारण 3 महिन्यापूर्वी दुर्घटनेत निधन झाल्यामुळे अजित पवार यांची जागा रिकामी झाली होती आणि या जागेवर पोटनिवडणूक त्यामुळे लागली. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सुनेत्रा अजित पवार यांना बारामतीकरांना बिनविरोध विधानसभेत पाठवावं अशी आणि सर्वच पक्षांची इच्छा होती. मात्र तरीही या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तसे इतर 22 उमेदवार हे म्हणायला निवडणुकीतील उमेदवार होते. सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतं घेत विजय संपादन केला आणि त्यांच्या पाठोपाठ दुसरा उमेदवार होता, तो 1000 मताच्या आतच राहिला. यावरून सुनेत्रा पवार ह्या जवळपास 2,18,000च्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि त्यांचं हे विक्रमी मताधिक्य आहे आणि ते देशात सर्वाधिक 1 क्रमांकाचं आहे असं एकूण आकडेवारी पाहिली तर दिसून येतं. सुनेत्रा पवार यांची विजयाची घोषणा होताच पुत्र जय स्वतः सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, समाधीला पुष्पहार अर्पण केले आणि कार्यकर्त्यांना विजयाचं गुलाल उधळू नका, मिरवणुका काढू नका असं सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी सूचित केल्यामुळं ना कुठं गुलाल उधळला गेला ना मिरवणूक काढण्यात आली. एक प्रकारे बारामतीकरांनी आपले प्रिय नेते स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांना ही श्रद्धांजलीच अर्पण केली असं म्हणावं लागेल. दुसरीकडं माजी राज्यमंत्री आणि राहुरीचे विद्यमान आमदार असलेले शिवाजीराव कर्डिले यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपतर्फे अक्षय शिवाजीराव कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे गोविंद मोकाटे हे उमेदवार होते. या मतदारसंघात 7 उमेदवारात लढत होती आणि अपेक्षेप्रमाणे आणि वडिलांच्या निधनाच्या सहानुभूतीच्या याच्यामुळे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे 1,40,000
63 मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्री मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले सोडले तर पराभूत इतर 6 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. दोन्ही जागा महायुतीनं जिंकल्यामुळं तसं महायुतीचं विधानसभेत संख्याबळ पूर्वीप्रमाणेच झालेलं आहे असंच दिसतंय. या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी सहानुभूतीचीच लाट होती. त्यामुळं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय शिवाजीराव कर्डिले दोघेही सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेले आहे. देशात गेल्या महिन्यात झालेल्या केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, असम आणि पुदुचेरी या 5 राज्याच्या निवडणुकीचा निकाल पण कालच जाहीर झाला होता. या निकालात पश्चिम बंगालमध्ये सलग 3 वर्ष सत्ता भोगणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा भाजपनं पराभव केला. ममता बॅनर्जी यांची जादू भाजपच्या कमळापुढं चालली नाही हेच तिथं दिसून आलं. इथं पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक झाली होती. यात भाजपनं 208 जागा जिंकल्या तर तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 79 जागा आल्या. सलग 3 वर्ष सत्ता असल्यामुळं इन्कम्बन्सी फॅक्टर पण इथं तृणमूलच्या पराजयाला कारणीभूत ठरला. त्याचबरोबर 2019 पासूनच भाजपनं पश्चिम बंगाल जिंकायचंच या इराद्यानं पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेसपासूनच आपल्या पक्षाची बांधणी सुरू केली होती आणि या निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या महिला कामगार यांना चांगली पॅकेजेस पण केंद्र सरकारनं जाहीर केली. त्यामुळं सलग 15 वर्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभव इथे स्वीकारावा लागला. याबरोबरच मग तामिळनाडूत पण निवडणूक झाली होती. 234 विधानसभेच्या जागा तामिळनाडू होत्या. इथं साधारण 1972 पासून अण्णा द्रमुक आणि द्रमुकची सत्ता अगदी कालच्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत येत होती. मात्र यावेळेस सिने अभिनेता विजय यांनी स्थापन केलेल्या TVK पक्षानं इथं सगळ्याचेच अंदाज चुकविले. द्रमुक आणि अण्णा द्रमुकलाही मागे टाकत विजय यांच्या पक्षानं इथं 107 जागा जिंकल्या तर अण्णा द्रमुक पक्षाला 53 जागा मिळाल्या असून द्रमुकनं 74 जागा जिंकलेल्या आहेत. आता विजय यांना सत्तेत त्यांचा पक्ष येण्यासाठी तब्बल 12 ते 13 आमदारांच्या पाठिंब्याची मदत लागणार आहे. त्यामुळं विजय यांना कोणता पक्ष किंवा कोणते आमदार पाठिंबा देतात हे या आठवड्यात कळून येणार आहे.
त्यानंतर केरळमध्ये तसा 10-1 वर्षाला सत्तापालट होत असतो आणि यावेळेस पण इथं सत्तापालट झाला. UDFला तर NDFला पराभव स्वीकारावा लागला आणि काँग्रेस प्रणित असलेल्या UDFनं 140 पैकी 97 जागा जिंकत इथं सत्तेचा सोपान गाठला आहे आणि सत्ताधारी NDFला अवघ्या 35 जागावर समाधान मानावं लागलं असून भाजपप्रणित NDAला अवघ्या 3 जागा इथं मिळालेल्या आहेत. विजयन यांना साहजिकच अँटी इन्कम्बन्सीचा या फॅक्टरचा दणका बसलेलाच आहे, परंतु काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सतीशन यांनी जे गेल्या 5 वर्षात केरळमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सतत केलेली आंदोलनं आणि पक्ष बांधणीसाठी घेतलेले कष्ट, त्यामुळंच केरळमध्ये UDFची सत्ता फार 1 दशकानंतर आलेली आहे. असममध्ये भाजपची सत्ता होती आणि काँग्रेसनं भाजपला तोडीस तोड लढत द्यायचा प्रयत्न केला, मात्र इथं मुख्यमंत्री बिस्वा यांनी आपला करिश्मा चालवला आणि भाजप आणि त्यांच्यासोबतच्या पक्षाने 126 पैकी 92 जागा इथं जिंकलेला आहे आणि काँग्रेस आघाडीला 21 जागावरच समाधान मानावं लागलं आहे. यावेळीही परत बिस्वा यांनाच भाजप मुख्यमंत्री करतं की नवीन कोणाला संधी देतं हे ह्या आठवड्यातच आपल्याला पुदुच्चेरीमध्ये पण तशी काटेकी टक्कर झाली. मात्र इथंही NDAनं 30 जागा विधानसभेच्या 30 जागांपैकी 18 जागा जिंकत NDAनं सत्ता काबीज केली. काँग्रेस आघाडीला 6 जागेवर समाधान मानावं लागलं. तर तमिळनाडूतल्या चित्रपट अभिनेता असलेल्या विजयन यांचा पक्ष TVKनं इथं 3 जागा मिळवल्या. एकंदरीत पश्चिम बंगालमध्ये झालेला सत्तापालट हा अपेक्षित होता. अनपेक्षित असे काही तिथं निकाल लागले नाही, कारण ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसच्या कुठल्याही त्यांनी योजनेला केंद्र सरकार नेहमीच कोडा घालत आलं होतं आणि अगदी निवडणूक आयोगापासून ते केंद्रीय सशस्त्र बलाच्या सैनिकांकडे भाजपच्या प्रचारात आणि भाजपच निवडून यावा यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचं तिथं दिसून येत होतं. तामिळनाडूत बऱ्याच कालावधीनंतर चित्रपट अभिनेता परत राज्याचा नेता झालेला दिसून आला आहे. यापूर्वी MG रामचंद्रन, जयललिता आदी मंडळीनं इथं राज्य केलेलं आहे आणि आता विजयीच्या रूपानं नवीन राज्यकर्ता तमिळ जनतेवर राज्य करणार आहे असं चित्र असणार आहे. धन्यवाद. टाटा IPL स्पर्धेत आता ती शेवटच्या टप्प्यात आल्याचं दिसतंय आणि या स्पर्धेत काल मुंबईने बऱ्याच प्रतीक्षेनंतर विजय संपादन केला. काल मुंबई आणि लखनौमध्ये सामना झाला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 205 बाद
228 धावा केल्या. त्या याच्यात मार्श 44 आणि पुरणनं 63 धावाचं योगदान दिलं होतं. मुंबई ज्यावेळेस 229 धावाचं लक्ष घेऊन मैदानात उतरली त्यावेळेस मुंबईनं 18 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष्य पार केले. बऱ्याच दिवसांनी काल रोहित शर्मा मुंबईकडून खेळला आणि नुसता खेळला नाही तर आपली बॅट अजूनही तळपतेच हे पण त्यानं दाखवून दिलं. रोहितनं 84 धावा केला तर त्याचा सलामीचा खेळाडू त्यासोबत सलामीला येणाऱ्या रिकल्टननं पण 83 धावा केल्या. त्यामुळं त्यांना हे लक्ष गाठता आलं. आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स असा संध्याकाळी 7:30ला सामना होणार आहे. या सामन्याकडं लक्ष असेल तर महेंद्रसिंग धोनी आज तरी सामना खेळेल का नाही याकडे. परंतु जी बातम्या येत आहे त्या बातम्यानुसार चेन्नई सुपर किंग्स संघ दिल्लीत दाखल झालेला असून त्यात महेंद्रसिंग धोनी आलेला नाही. यावरून तो या सामन्यात खेळणार नाही हे खरं आहे. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.